रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या भुवया म्हणजे आपले जे आयब्रो आहेत ते दाट करण्यासाठी नॅचरल काही उपाय आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तुम्हाला तर माहितच असेल, ज्यांच्या भुवया म्हणजे ज्यांच्या आयब्रो ह्या डार्क नसतात किंवा विरळ असतात, तर त्यासाठी आपण काय करतो की आपले आयब्रो हे डार्क दिसण्यासाठी आपण त्यासाठी पेन्सिल यूज करतो। बट पेन्सिल यूज केल्याने त्या आयब्रो ह्या तितक्याशा नॅचरल दिसत नाही, तो लुक किंवा त्या आयब्रो या फेक दिसतात। जर आपल्या आयब्रो ह्या पहिल्यापासूनच दाट आणि चांगल्या असतील तर ते खूपच छान दिसतं आणि आपल्या आयब्रो अशा आहेत की आपल्या आयब्रो जितक्या अट्रॅक्टिव्ह असतील तितका आपला फेस ही अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मदत होते। बरेच जण काय करतात की आजकाल मायक्रो ब्लेडिंग किंवा आयब्रो असे पिगमेंटेशनच्या काही ट्रीटमेंट आलेल्या आहेत, त्या करून घेतात। बट मी आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काही नॅचरल उपाय सांगणार आहे। जर तुमच्याही आयब्रो या विरळ असतील तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे। तर हे जे उपाय आहेत याने तुम्हाला खूपच कमी दिवसांमध्ये तुमच्या आयब्रो ह्या डार्क आणि दाट झालेल्या दिसून येतील। चला तर मग बघूयात की ते उपाय कोणते। त्यामध्ये सगळ्यात पहिला उपाय आहे ऑलिव्ह ऑइल। यस, ऑलिव्ह ऑइल मध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई असतं आणि ऑलिव्ह ऑइल हे आपल्या हेअर ग्रोथ साठी खूप चांगलं मानलं जातं। तर तुम्हाला काय करायचं आहे, रात्री झोपण्यापूर्वी ते ऑलिव्ह ऑइल जे आहे ते तुमच्या भुवयांवर म्हणजे तुमच्या आयब्रोवर छानपैकी अप्लाय करायचं आहे। हा उपाय तुम्हाला डेली रोज झोपण्यापूर्वी करायचाच आहे। आता काही दिवसातच तुम्हाला याने तुमच्या आयब्रो या दाट आणि डार्क झालेल्या दिसून येतील। खूपच सिंपल उपाय आहे, हा उपायही तुम्ही नक्की करून बघा। त्यानंतर दुसरा उपाय आहे पेट्रोलियम जेली। आता पेट्रोलियम जेली ही मार्केटमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होईल। तर पेट्रोलियम जेली काय करते, आपल्या हेअर्सला म्हणजे आपल्या केसांना सॉफ्ट बनवते आणि पेट्रोलियम जेली ही आपली हेअर ग्रोथ म्हणजे आपल्या आयब्रोची ग्रोथ ही फास्ट होण्यासाठी मदत करते। तर तुम्हाला काय करायचं आहे, दिवसभरात कधीही तुम्ही ही पेट्रोलियम जेली ही तुम्ही तुमच्या आयब्रोवर अप्लाय करू शकता। तर ही तुमच्या आयब्रोवर तुम्ही अप्लाय करा, दिवसभर तसंच ठेवलं तरीही हरकत नाही। हा उपाय तुम्ही नक्की करून बघा, यानेही तुम्हाला काही दिवसातच तुमच्या आयब्रो ह्या डार्क आणि दाट झालेल्या दिसून येतील। त्यानंतर तिसरा उपाय आहे ॲलोवेरा जेल। आता ॲलोवेरा जेल मध्ये एन्झाईम असतात, तर त्यामुळे आपले केस हे दाट होण्यास मदत होते। तर तुम्हाला काय करायचं आहे, ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे। आता जर तुमच्याकडे ॲलोवेराचं झाड असेल तर तुम्ही त्याचंही जेल हे वापरू शकता। तर तुम्हाला ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला डेली ॲलोवेरा जेल हे तुमच्या आयब्रो वरती अप्लाय करायचं आहे। आता हे तुम्ही डेली अप्लाय करा, याने तुम्हाला आठवड्याभरातच तुमच्या आयब्रो या डार्क आणि दाट झालेल्या दिसून येतील। त्यानंतर चौथा उपाय आहे, त्यासाठी तुम्हाला लागणार आहे कच्चं दूध। आता दुधामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात प्रोटीन असतात। आता हे प्रोटीन आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर ठरतात। त्या दुधाने काय होतं की आपल्या केसांना प्रोटीन मिळतं आणि एक नरिशमेंट ही मिळते आणि आपल्या आयब्रो ह्या झटपट आणि पटकन दाट होण्यासाठीही मदत होते। तर तुम्हाला काय करायचं आहे, रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला कॉटन बॉलच्या हेल्पने ते कच्चं दूध जे आहे ते तुमच्या आयब्रोवर अप्लाय करायचं आहे। आता हा उपायही तुम्हाला डेली करायचा आहे। महिनाभरात किंवा 15 दिवसात याचा रिझल्ट तुम्हाला तुमच्या आयब्रोवर नक्कीच दिसून येईल। याने तुमच्या आयब्रो या डार्क झालेल्या तुम्हाला दिसून येईल आणि तुमच्या आयब्रो तुम्हाला दाट झालेल्याही दिसून येतील। तर फ्रेंड्स, हे होते सोपे आणि साधे घरगुती उपाय। तुम्ही जर हे उपाय केले तर तुम्हाला आरामात तुमच्या आयब्रो या दाट आणि डार्क झालेल्या दिसून येतील। नॅचरल उपाय आहे। जर तुमच्याही आयब्रो या विरळ असतील आणि तुम्हालाही वाटत असेल की आपल्या आयब्रो ह्या दाट व्हायला हव्या, तर हे उपाय तुम्ही नक्की ट्राय करा। यातला कुठलाही उपाय जो तुम्हाला पॉसिबल होईल तो तुम्ही ट्राय करू शकता। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा। त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक यू एव्हरीवन।